एकदा दाखव बघू. सूरज नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगवर. तर आज आहे यात्रा, ती म्हणजे आमच्या गावची गडप गावची यात्रा. 5 पाड्यांमध्ये ते साजरी होते आणि अंदाज असाल हा गडप चिरबी या गावाचा आहे. चला आता सकाळ झाले आणि नाश्ता करतोय, या नाश्ता करायला. आईने आमच्या मस्त गावणे बनवले. चला या. पोळं आहेत काय? हा ठीक आहे, पोळे आहेत, पोळे बनवलेत, या तुम्ही खायला. मित्रांनो, सकाळ सकाळ सुरुवात होते ती म्हणजे प्रत्येकजण आपल्या मुलांची नवस घेऊन जातात. एकदा दाखव बघू. आशा नाव ठेवा, नाव ठेवा. मार खायला लावशील. सूरज सूरज काय डाळ वाळतेस की भाजी? तर मित्रांनो, इथे आपल्या काठीला सजवण्याचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवतोच पुढच्या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या उत्सवाचं मुख्य कारण म्हणजे ती ही मानाची काठी. ही केवळ लाकडी नाही तर देव काठी आहे. देवाच्या शक्तीचा आणि विजयाचं प्रतीक आहे. तर प्रत्येक पाडे आपल्या देवकाठ्या बांधायला सुरुवात करतात. अत्यंत श्रद्धेने आणि कौशल्याने ही काठी नाचवली जाते ढोल ताशांच्या तालावर. जेव्हा ही काठी डोलते तेव्हा अख्खा परिसर भक्तीत न्हाऊन निघतो. तर मित्रांनो, तुम्ही आता तयारी बघितली असेल काय असतं, शेरा वगैरे. आणि आता आपण भेटूया तयारी वगैरे करून. जरा मित्रांना विचारपूस करू की किती वर्षापासून हे परंपरा चालू आहे आणि काय असतं काठीचं हे मान. चला मग भेटूया आपण डायरेक्ट तयारी करून. तर मित्रांनो, आता हे माझे मित्र बसलेत गावातले आणि सगळ्या गावाबद्दल काठी काय असते हे सगळं सांगणार आहेत. हा योगेश पाटील आहे आपला मित्र. तर तो काठीबद्दल जराशी माहिती देईल आणि आपल्या दरवर्षी प्रथेप्रमाणे काठी कशी उभारली जाते हे जरा सांगेल आणि नंतर काठी दाखवू तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आई काळंबादेवी यात्रेनिमित्त देवकाठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी आम्ही दरवर्षी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. आणि भली मोठी काठी तुम्हाला आता आमची कशी रेडी केलेली आहे. 2-4 दिवस आम्ही पूर्णपणे रात्रभर जागरण करून काठी बनवलेली आहे. ती तुम्हाला काठी दाखवतो. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही आमची स्पर्धेसाठी देवकाठी बनवलेली आहे. आणि ही आता आम्ही काही वेळाने आता सर्व पोरं आपली जमलेलीच आहेत. आणि ही काठी आम्ही खांद्यावर उचलून आई काळंबादेवीच्या यात्रेमध्ये घेऊन जाणार आहोत. आणि ती स्पर्धा आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि तो बघू शकता काठी दाखव. आणि या स्पर्धेचा तुम्ही पण आनंद घ्या आणि खूप मजा येणार आहे. आणि बघू शकता जल्लोष काय असतं आणि काय नसतो.
तर मित्रांनो, आता सगळे गावकरी गावाच्या वेशीवर काळामादेवीच्या यात्रेसाठी काठी नेण्यासाठी निघालेले आहेत. तर बघा कसा जल्लोष असतो या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कैसी फूल पडली मला कैसी फूल पडली मला
तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा जांभेळकरांना अपयश आलं आणि सलग 5 वर्षांचा रेकॉर्ड हा तुटला. काठीचा नंबर ना आलाय आणि खूप वाईट झालेला आहे. मोडली काठी. पहिलाच वर्ष लागोपाठ 5 वर्ष मारलेली आहे, पण यावर्षी काय नीट ठाव ठिकाणाला लागला. मैदानात निकाल काहीही लागला असला तरी आमचा उत्साह मात्र विजेत्यांसारखाच होता. हारलो तरी त्याच जोशात आम्ही बाहेर पडलो आहोत, कारण हा फक्त खेळ नाही तर आमची गावाची परंपरा आहे. तर मित्रांनो, आजच्या या स्पर्धेत चिरवी आणि घाट पाड्याचं अभिनंदन. आमची काठी पहिल्याच प्रयत्नात उभी राहिली नाही, पण आमच्या जांभेळकरांच्या मुलांनी जो प्रयत्न केला, तो जीव लावला, तो माझ्यासाठी कोणत्याही विजयापेक्षा मोठा नव्हता. हरलो तरी खचलो नाही, उलट पुढच्या वर्षासाठी आतापासूनच सज्ज झालो आहोत हे दाखवलं त्यांनी. तर मित्रांनो, आत्ताच फ्रेश वगैरे झालो आणि तुम्ही बघितलं असेल काय निकाल लागला. चिरवी आणि घाट या पाड्याचं नंबर आलेला आहे आणि आपल्या काठीचं यावर्षी काय नंबर लागला नाही. तर असेच व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये.